उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। विरोधकांना फेक नॅरेटिव्ह वाल्यांना आता बाहेर पडा आणि ठोका। शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरगना म्हणजे नेते आहेत। शरद पवारांना मराठा आरक्षण देता आलं नाही। उद्धव ठाकरे हे तर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झालेले आहेत। या आणि अशा अनेक विधानांमुळे चर्चेत राहिलं ते भाजपचं पुण्यातलं अधिवेशन आणि त्यातल्या अनेक मुद्द्यांवरती एकेका विषयावर वेगळी चर्चा झडू शकेल इतके विषय आहेत, त्यामुळे चर्चा तर होणारच। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहता यूट्यूब चॅनलवरती, पुढारीच्या यूट्यूब चॅनलवरती आपला हा नेहमीचा कार्यक्रम, रोजचा कार्यक्रम। चर्चा तर होणारच आणि चर्चा का नाही होणार, कारण पुणे पिंपरी चिंचवड इथं जे भाजपचं मोठं अधिवेशन झालं त्या अधिवेशनातले अनेक दिशा अशा आहेत की ज्यामुळे चर्चा व्हायलाच हवी आहे। त्यातले काही प्रमुख टेक अवेज, आजच्या भाषेमध्ये मीटिंग मधले टेक अवेज असं म्हटलं जातं। टेक अवे काय, या विषयातला टेक अवे काय, तर मला एक 3 ते 4 टेक अवेज या सगळ्या अधिवेशनातून बघायला मिळालेले आहेत। त्याचा आपण थोडी चर्चा करणार आहोत, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच चर्चा तर होणारच आहे। एक तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे अधिवेशन फार महत्त्वाचं होतं। लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही सगळ्यात मोठी भाजपची महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी आहे। मुंबईच्या झालेल्या काही अमित शहांबरोबरच्या बैठकीच्या नंतर ही पुण्यातलं हे अधिवेशन आहे, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे। आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी हे अधिवेशन घेण्याचं सुद्धा महत्त्व आहे। त्याचं अर्थातच कारण हे राजकीय दृष्ट्या पुण्याचं महत्त्व, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जाणारा संदेश, शरद पवारांना ज्या प्रकारे त्यांनी, ज्याला आपण मराठीमध्ये अंगावर घेणं म्हणतो, थेट अटॅक करणं म्हणतो, त्या अर्थानं सुद्धा पुणे जिल्हा महत्त्वाचा आहे। म्हणून पुण्यामध्ये आता हे कोणते मुद्दे आहेत की ज्यावरती हा सगळा भाजपच्या अधिवेशनाचा सूर आपल्याला पाहायला मिळतो, तर 2-4 टेक अवेज आहेत। त्यातला एक म्हणजे भाजपने स्पष्ट केलेला आहे की आपला मुद्दा, प्रमुख मुद्दा हा हिंदुत्वाचा आहे। आपण एक हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि हिंदुत्व घेऊनच महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा पुढे जायचंय, विधानसभा निवडणुकांना सुद्धा पुढे जायचंय। आणि हे लक्षात आलं अमित शहा यांच्या विधानामुळे, ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट औरंगजेब फॅन क्लबचं अध्यक्ष म्हटलेले, नेता म्हटलेलं आहे। आणि पुढे त्याचे काही दाखले येणार आहेत। शरद पवारांचं नाव घेतलं जाणं, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जाणं, विशेषतः अशा 2 नेत्यांची नावं घेतली जाणं जे नेते आता संपलेलेत राजकारणामध्ये। उद्धव ठाकरे यांची खोटी सेना आहे, शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे, असं जे भाजपचे नेते म्हणत होते, त्या भाजपच्या अतिशय महत्त्वाच्या अधिवेशनामध्ये सगळ्या वृत्तपत्रांना हेडलाईन ज्या 2 नेत्यांच्या नावाने होतात, ते 2 नेते भाजपचे नसतात, ते विरोधकांचे आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमुळे भाजपचा मेळावा ओळखला जावा, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमुळे भाजपचं अधिवेशन आणि अमित शहांचं भाषण ओळखलं जावं, हे कशाचं द्योतक आहे असा प्रश्न माझ्यासारखा एका राजकारणाच्या विद्यार्थ्याला पडतो। त्यातला प्रमुख मुद्दा की एक टोन सेट केलेला आहे की भाजपनं हे निवडणूक आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार आहोत, महाराष्ट्राची सुद्धा। आणि त्याचा उल्लेख औरंगजेब या शब्दापासून येतो। आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये विशाळगड आणि तिथली अतिक्रमणं हा मोठा विषय झालेला आहे। आणि मग विशाळगड, मग शिव इतिहास, आणि शिव इतिहास आला की औरंगजेब, मग औरंगजेब आला की औरंगजेबाचा आजचा अवतार कुणामध्ये बघायला लागतो, मग औरंगजेबवादी कोण आहेत। साधारणपणे भाजपचं एक नॅरेटिव्ह आहे, भाजप समर्थकांचं आपण म्हणूया, ते असं आहे की काँग्रेस आणि असे अलाइड पक्षही प्रामुख्यानं मुस्लिम लांगुल चालनामुळे, आणि ते ज्या प्रकारच्या मुसलमानांचं लांगुल चालन करतात ती ही मुघली परंपरा आहे। आणि मग त्याच्यातून औरंगजेब हा या सगळ्या मुघली सत्तेचा सगळ्यात क्रूरकर्मा चेहरा म्हणजे औरंगजेब, आणि त्याचे जे वैचारिक वारसदार आहेत, त्यामुळे औरंगजेब सारखा जिवंत राहतो। भारतामध्ये आता औरंगजेब मरून 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली असली तरी भारताच्या राजकारणात 21व्या शतकात महाराष्ट्रात सुद्धा औरंगजेब जिवंत राहतो, भारतात जिवंत राहतो। दिल्लीमध्ये त्याचं रस्त्याचं नाव बदलण्यात आलं तरी जिवंत राहतो, कारण औरंगजेब हा इतिहासाच्या पेक्षा वर्तमानातल्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे। तर तो अशा प्रकार आहे। आता विशाळगड आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाचा भाजपशी थेट संबंध नाही आहे। संभाजीराजे ना भाजपशी निगडित आहेत, ना त्यांचा स्वराज्य पक्ष संघटना भाजपशी कुठली युती करून आहे, पण तरी सुद्धा त्या मुद्द्यावरती संघाच्या परिवारातल्या संघटनांचं काही ना काही म्हणणं होतच।
आणि हा सगळा इथॉस लक्षात घ्या. विशाळगड आणि औरंगजेबाबद्दलचं अमित शहाचं विधान वेगळं करता येत नाही, ती एक लाईन आहे सगळी. विशाळगड आंदोलन झाल्यानंतर, जे काय अतिक्रमण विरोधी हटाव आंदोलन वगैरे झाल्यानंतर, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते तिथल्या सर्व धर्मीय लोकांना भेटायला गेले. अगदी छत्रपती शाहू महाराज सुद्धा गेले. आणि त्याच्यावरती सोशल मीडियातला एक वर्ग, मी थेट भाजप समर्थक म्हणणार नाही, माझ्याकडे पुरावा नाहीये असा, पण एक वर्ग त्या बाबतीत थेट छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा बोल लावू लागला. हे लक्षात घेतलं. पण जे लोक बोल लावणारे लोक आहेत आणि असे अनेक लोक आहेत, त्या लोकांच्या राजकीय विचारधारांचा आपल्याला एक अंदाज येतो. हे सगळे बोल लावतायत त्यांना आणि मग तुम्हाला लक्षात येतं की विशाळगड, मग औरंगजेब, मग अफजल खान. आता अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार नव्हता, पण तरी सुद्धा ठीक आहे, मी इतिहासामधल्या फॅक्ट्स अँड फिगर्स मध्ये जात नाही, पण याच्यामधला सगळा इथॉस, वाघनख विधानसभा निवडणुकीच्या आधी साताऱ्यामध्ये येतात. वाघनखांनी अफजल खानाचा वध केलेला असतो शिवछत्रपती महाराजांनी. आणि आता या सगळ्या एक एक गोष्टी, औरंगजेबा फॅन क्लबचा अध्यक्ष उद्धव ठाकरे, वाघनख साताऱ्यात आलेले आहेत, विशाळगडमध्ये अतिक्रमण विरोधी कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्याची संगती लावली तर भाजपचं येत्या विधानसभा निवडणुकीचं राजकारणाचा प्रमुख जर का त्रिसूत्री मानली तरी एक पहिलं सूत्र हे हिंदुत्वाचं. आम्ही हिंदुत्व सोडलं नाहीये. आता गंमत पहा, वस्तुतः भाजपला या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा तसा फायदा झालेला नाहीये. खुद्द हिंदुत्वाची थेट गंगा यमुना ज्या उत्तर प्रदेशमधून वाहते, त्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपला 60 जागांचा तोटा झालेला आहे. पण तरी सुद्धा भाजपला जर का आपण हिंदुत्वाचा आक्रमकपणा सोडला असं दाखवलं तर आपला जो एक मुख्य वोट बँक आहे, स्वतःची म्हणून आहे, महाराष्ट्रातली आहे, ती सुद्धा दुरावेल. यासाठी त्यांना हे हिंदुत्वाचा मुद्दा घेणं भाग आहे. आणि अमित शहानी तो एक सूत्र दिलेलं आहे की हिंदुत्व ही आपली लाईन राहील. त्यामुळे आगामी काळात औरंगजेबाचं छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये असलेलं त्याची कबर, आणखी ऐतिहासिक गोष्टी खूप आहेत आपल्याकडे, दुर्गाडीचा किल्ला, आणखी काय मलंगड, तिकडचे किस्से आहेत, अनेक ठिकाणच्या काही तथाकथित किंवा कथित अतिक्रमणाबद्दल बोललं जातं. हे मुद्दे यापुढे मोठे होत राहतील असा एक अंदाज येतो. हा झाला एक मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा. आणखी अनेक मुद्द्यांनी हिंदुत्वाला स्पर्श करता येतो जे येत्या काही काळात दिसू शकतं. कसबा निवडणूक मला आता पटकन आठवली, पोटनिवडणुकीच्या वेळी तिकडे पुणेश्वर महादेवाचा मुद्दा असाच आला होता, जो इतक्या वर्षात 10 वर्षाच्या भाजपच्या काळामध्ये आणि त्याच्याही आधीपासून भाजपचा खासदार किंवा आमदार असताना सुद्धा निघाला नव्हता. तो पुणेश्वर महादेवाचा मुद्दा तिथे येतो. पण एनिवे, हिंदुत्वाचा एक मुद्दा लागून राहिला. दुसरा मुद्दा जो या अधिवेशनामधला टेक अवे आहे तो आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे. अमित शहा आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, कारण महाराष्ट्रातल्या भाजपचे सगळ्यात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस अनडाऊटेडली आहेत आणि वरती अमित शहा आहेत, नरेंद्र मोदींच्या नंतरचे. या अर्थानं यांनी एक दुसरं सूत्र दिलंय ते असं की या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीसाठी 2 नेत्यांवरती जर का भाजपच्या कार्डरला टार्गेट करायचंय तर ते 2 नेते आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार. वस्तुतः हे थोडंसं गमतीदार आहे, कारण मी जसं म्हणालो तसं ज्या पक्षांना तुम्ही खिसगणितीत धरत नाही, संपून गेलेला पक्ष म्हणताय, आशिष शेलारांपासून अनेक नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंची इतकी यथेच्छ टिंगलटवाळी केलेली आहे, त्या नेत्याला, त्या शरद पवारांना तुम्ही तुमच्या मुख्य अधिवेशनाचा मुख्य विषय बनवून टाकता की ज्याच्यामुळे हेडलाईन त्या बनलेल्या आहेत. इथे मला पुन्हा एक धक्का बसला ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता. पण हे दुसरं सूत्र अमित शहानी दिलेलं आहे की भाजपच्या कार्डरने यापुढे जे काही राजकारण करायचे, ज्यांच्या विरोधात उभं राहायचे, ते आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे. याला कारण पण आहेत. उद्धव ठाकरे यांनी जो एक मोमेंटम मिळवलेला आहे, एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेसह भाजपसोबत गेल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेला चांगला परफॉर्मन्स असेल. अर्थात अजूनही निकाल लागलेला नाही, कारण शिंदेच्या शिवसेनेचाही तेवढाच चांगला परफॉर्मन्स आहे, इनफॅक्ट तो जास्तच आहे. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी टफ फाईट मात्र दिलेली आहे आणि पुन्हा एकदा सहानुभूतीचं वारं उद्धव ठाकरेंच्या दिशेने जाऊ शकतं याची कल्पना आहे महायुतीला, भाजपला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यासाठी, कारण पुन्हा 2 कारणं. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष काँग्रेसच्या इतकाच राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा विधानसभेच्या बाबतीत खास करून. त्याला दुसरा कंगोरा आहे सध्या सुरू असलेलं मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातलं आंदोलन, त्यामध्ये शरद पवारांची भूमिका
जी भूमिका जाणून घेण्यासाठी जाहीर बैठकीमध्ये शरद पवारांना आमंत्रित केलं होतं, मग ते गेले नाहीत. मग त्यानंतर शरद पवारांना मेसेज वगैरे धाडण्यात आले, छगन भुजबळ जाऊन आले आणि आज हा व्हिडिओ आपण संध्याकाळी करत असताना माफ करा, शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेची बैठक सुद्धा झालेली आहे. काय गंमत आहे पहा, कालचा दिवस असतो जिथं शरद पवारांना थेट खलनायक बनवलं जातं, भ्रष्टाचारियों का सरगना म्हटलं जातं, मराठा आरक्षण न देणारी व्यक्ती म्हटलं, अधिकृतरित्या म्हटलेलं की शरद पवार हे मराठा आरक्षण न देण्यासाठी कारणीभूत आहेत. जेव्हा जेव्हा भाजप काही आरक्षणासाठी पॉझिटिव्ह पावलं उचलतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार ते मिळू देत नाहीत किंवा मिळू शकलेले नाहीत. आणि तेच शरद पवार महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले जातात. आता ही गंमत आहे, ही राजकीय राजकारण यालाच म्हणत असतात. काल जो माणूस तुमचा टार्गेट नंबर 1 आहे त्या व्यक्तीला तुमच्याच पाठबळावर आधारित असलेले मुख्यमंत्री थेट भेटीला बोलवतात. पण एनिवे तो मुद्दा आणखी पुढे येईल, पण प्रामुख्याने त्याचा स्पर्श तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टार्गेट करायचंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आणि हे दोन नेते भाजपच्या टार्गेटवरती असणार. त्यांना टार्गेट करायचं आहे कारण तुमची प्रमुख लढत भाजपच्या ज्या काही त्यांना जागा मिळतील, आकडा साधारणपणे 150 पर्यंत जाणारा आहे. भाजप किती जागा लढवेल, 150-200चा सुद्धा आकडा आहे. 150 हा रिझनेबल वाटतो की तिथपर्यंत जाऊ शकेल, जो काही असेल. पण त्यातली प्रमुख लढत ही प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटाशी होणार आहे. त्यामुळे या दोन नेत्यांना आपल्याला भिडायचं याचा एक संदेश स्पष्टपणे दिलेला आहे. तिसरा संदेश जो अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस देऊ पाहतात तो संदेश नाहीये, ते सांत्वन आहे. आणि ते सांत्वन आहे भाजपच्या काडरचं, सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ लेवल पर्यंतच्या कार्यकर्त्याचं. काय आहे हे सांत्वन? आणि याची जाहीर कबुली देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आणि अमित शहानी नाही दिली, देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे की आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या पोटात घ्या. आम्ही ह्या ज्या काही युती वगैरे केल्या ते मी सागर बंगल्यावर जावी म्हणून नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये यावे, ते पंतप्रधान व्हावेत यासाठी ही युती वगैरे करण्यात आली. त्यातलं राजकारण समजून घ्या, आमच्या चुका पोटात घ्या, सहकार्य करा आणि भाजपने हा त्याग करायला सज्ज राहावं वगैरे अशी विधानं देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. 2 अस्त्र होती मगाशी जे मुद्दे सांगितले ते. तिसरं सांत्वन होतं. आणि हे सांत्वन का करणं गरजेचं झालं याची चुणूक यापूर्वी काही दिवसांपूर्वी मी जो एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये भाजप समर्थक असलेले एक महत्त्वाचे युट्यूबर आहेत त्यांच्यावरती भाजपच्याच पदाधिकारी असलेल्या महिलेनं जे काही आरोप वगैरे केले, त्यानंतर जे काही वादळ उठलं आणि निमित्त झालं त्या युट्यूबरचं, पण बाहेर आला सगळा राग आणि संताप भाजपवासियांचा, भाजप समर्थकांचा. आणि त्याची दखल घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की असा राग वगैरे ठेवू नका, मोठं ध्येय साध्य करायचंय, त्याच्यामुळे जरा दमानं घ्या. टोमणाई मारायला त्यांनी कमी केला नाही की टीका जरूर करा, पण ती करताना आपल्याच लोकांवर करू नका, नाहीतर आपल्याच लोकांवरच्या टीकेला उत्तर देता देता वेळ जाते, दिवस निघून जातात, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सांत्वन फार महत्वाचं आहे. आणि पुढचा माझा हा तिसरा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, त्याचा उपयोग झाला का? हे अधिवेशन झाल्यानंतर मी पुण्यातल्या माझ्या मित्रांशी बोललो, पत्रकारांशी बोललो, सोशल मीडिया फीड सुद्धा मी बघत असतो ज्याच्यामध्ये भाजप समर्थकांचा एक सेन्स आपल्याला येतो ही माणसं कोणत्या राजकीय दिशेने असतात ती. त्यांच्या सुद्धा जर का भावना वाचल्या आणि इकडे दिल्लीमध्ये आल्यानंतर सुद्धा काही जणांकडून आपल्याला फीडबॅक केल्यानंतर भाजप समर्थकांमध्ये हे सांत्वन पोहोचलेलं नाहीये. संदेश पोहोचलाय, सांत्वन नाही पोहोचलं. सांत्वन कळलेलं आहे पण मानवलेलं नाहीये. त्याचं कारण आहेत अजित पवार. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेना शिवसेनेतून फोडणं हे सुद्धा पटलं नव्हतं भाजप समर्थकांना, पण त्यांनी ते चालवून घेतलं. कारण ठीक आहे, एकनाथ शिंदे मूळचा शिवसेनाच आहे, तो शिवसेना आपलाच पक्ष आहे, बंधुभाव असलेलाच पक्ष आहे, काही हरकत नाहीये, राजकारणात चालून जातं. पण अजित पवारांना सोबत घेणं हे काहीतरी मूलभूत ढाचा हलवून टाकणारं होतं. एक अशी गोष्ट जी बाउंड्री ओलांडायची नसते, एक अशी अडचण, एक अशी समस्या जी आपल्या स्वतःहून अंगावर आपण ओढावून घेतली आणि अजित पवारांना सोबत घेतलं, ज्यामुळे फायदा तर कमीच झाला असेल तर नुकसान झालं असेल. आणि आता अजित पवार मात्र वाटेकरी आहेत, कारण विधानसभेच्या वेळी तुम्हाला ज्या काही जागा वाटायच्या त्याच्यावर तुम्हाला अजित पवारांचा विचार करावा लागेल. ज्यांच्या नेत्यांवरती, अजित पवारांसह ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती तुम्ही 2 दशकं आरोपांचं राजकारण केलं, टीका केली, ते आता तुमच्या बरोबर आहेत. आणि ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे प्रमुख म्हणजे शरद पवारांना अमित शहा म्हणतात,
भ्रष्टाचारियों के सरगना। आता हे एकाच वेळी कसं चालायचं? आणि ही खंत, रुखरुख, थोडासा गोंधळ आजही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं वाटतं, समर्थकांमध्ये आहे असं वाटतं। ते अधिकृतरित्या मान्य करतील किंवा न करतील, पण त्याची चुणूक दिसून आलेली आहे। अजित पवार नको होते असं त्यांच्या मनातलं भावना ते अनेक ठिकाणी बोलून दाखवतात, खासगीमध्ये सुद्धा बोलून दाखवतात। आणि हे माहीत असल्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी कदाचित म्हटलेलं आहे, हे सगळं मी म्हणजे देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जावं यासाठी नाहीये, म्हणजे माझ्या कुठल्या राजकीय कारकिर्दीसाठी मी बघत नाहीये, तर नरेंद्र मोदींसाठी आपण करतोय वगैरे, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते सरकार आलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा त्यांनी ही मांडणी केलेली आहे सांत्वनाची। या सांत्वनाचा किती परिणाम होईल आणि प्रत्यक्षात किती मतदान भाजपच्या कडारचं तसंच इंटॅक्ट राहील किंवा ट्रान्सफर होईल हे मात्र बघावं लागेल। मात्र हा मुद्दा या अधिवेशनाचा फार महत्त्वाचा होता, अशी जाहीर कबुली भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं बहुधा पहिल्यांदाच दिली असावी लोकसभेनंतर। तिसरा मुद्दा मराठा आरक्षणाचा। आपल्याला कल्पना आहे सध्या चौथा मुद्दा खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अतिशय मोठा मुद्दा आहे। मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील सध्या त्यासाठी उपोषणाच्या पावित्र्यात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपची अडचण झालेली आहे। ओबीसी हा आमचा डीएनए असं भाजपने जाहीर केलेले, वेळोवेळी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आपण जे आरक्षण देतोय ते ओबीसींना धक्का न लावता देणारं आरक्षण हे सुद्धा त्यांना मान्य, आणि ते मान्य करतायत। ते म्हणतात की आम्ही देतोय ईडब्ल्यूएस आहे किंवा एसीबीसीचा आधीचा संवर्ग होता, प्रवर्ग होता, किंवा आता ईडब्ल्यूएस आहे, ज्याचे सर्वाधिक लाभार्थी हे मराठा समाजातले बंधू भगिनी आहेत। अशा वेळी आता विरोधकांनी याचं काहीतरी त्रांगडं करू नये, आणि विरोधक म्हणजे पक्षी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, त्यातही शरद पवार, कारण 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना कधी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, त्याबद्दल ते कधी बोलले नाही, जाहीर भूमिका मांडली नाही। आणि इथे मात्र भाजपची उद्विग्नता दिसून येते। मगाशी मी सांत्वनाबद्दल सांगितलं, इथे आता भाजप उद्विग्न आहे, कारण धड या महायुतीतले शिंदेची शिवसेना किंवा अजित पवार या विषयावर चकार शब्द काढत नाहीत, मदत करत नाहीत, बोलत नाहीत। सगळं कोणी बोलत असेल तर ते भाजपचे काही नेते, उदाहरणार्थ लाड असतील, उदाहरणार्थ दरेकर असतील, आणखी एखाद दुसरे नेते, आणि टार्गेट मात्र होता नुसता भाजप पक्ष नाही, देवेंद्र फडणवीस। आता इथे पण नियतीचा न्याय बघा कसा। देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षणाची प्रक्रिया, मराठा आरक्षणाची प्रक्रिया सगळ्या कायदेशीर बाजूंना सांभाळून घेऊन पुढे गेली होती, मात्र त्याचा उपयोग झाला नाही, कारण सुप्रीम कोर्टाच्या पातळीला ते टिकलं नाही। पण त्याचं क्रेडिट मिळायचं दूर, आता ते मात्र खलनायक स्वरूपात मांडलं जाऊ लागलेलं आहे सगळं। आणि या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी मात्र तुमची अधिक कोंडी करते। ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता सर्वपक्षीय बैठक घेऊन, पण महाविकास आघाडीने तिला अचानक अटेंड करायला नकार दिला। त्यानंतर सत्ताधारी सगळे कसे चिडले होते ते आपल्याला बघायला मिळालं। एक असं इंग्लिश एक वाक्य वाचनात आलं होतं की तुमचा शत्रू चूक करत असेल तेव्हा त्याला मदत करू नका, त्याला त्याची चूक तो करतो हे दाखवून देऊ नका। आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडी यात पडतच नाहीये। शरद पवारांनी तर जाहीर विधान सुद्धा केलं, तुम्ही नेमकं कोणाला काय ऑफर दिलेले आहेत, जरांगेंशी काय बोलणं झालं, ओबीसींशी काय बोलणं झालं, मला सांगितलं नाही तर आम्ही काय करणार या बाबतीत, आणि तुमच्या बेजबाबदार विधानांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं वगैरे वगैरे। आता म्हणजे हा व्हिडिओ आपला होत असताना सकाळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे, पण ही भेट पुन्हा एकदा मी जे मगाशी सांत्वनाचा मुद्दा सांगितला होता, भाजपच्या समर्थकांना ते पुन्हा डाचणार। तुम्ही कालच ज्यांना भ्रष्टाचारियों के सरगना म्हणत होता ते शरद पवार मराठा आरक्षणासारखा मुद्दा की ज्यावरती पुन्हा भाजप कॉर्नर होतोय, त्या मुद्द्यावर बोलण्यासाठी एकनाथ शिंदेंना भेटतात, जे भाजपच्या समर्थनावर तिथे आहे। हे महायुतीचं सरकार आहे। तर असे हे अनेक कंगोरे या अधिवेशनात बघायला मिळाले। या निमित्तानं काही भूमिका त्यांच्या स्पष्ट झालेल्या आहेत। हिंदुत्वाचं राजकारण बघायला मिळणार आहे, मराठा आरक्षण मुद्दा अडचणीचा ठरणार आहे। अजित पवारांच्या युतीच्या बाबतीत भाजपतली खतखत अप्रत्यक्षरित्या समोर आलेली आहे, आणि आम्ही त्या खतखतीची दखल घेतलेली आहे हे मोठ्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। पण त्याच वेळी सांभाळून घ्या, पोटात घ्या चुका, हे सुद्धा अर्जव केलेले आहे, त्याला कसं प्रतिसाद मिळतो ते बघावं लागेल। आणि शेवटचा मुद्दा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीचे स्टार कॅम्पेनर असतील, पण महायुतीचे स्टार विलन असतील हे सुद्धा यावेळी स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम याचा स्टेज या अधिवेशनाच्या निमित्तानं सेट झालेला आहे। पुढे काय काय गोष्टी अधिक उलटत खुल्या होत जातात, समजत जातात, त्याच्याकडे आपलं लक्ष असेल। पण तुर्तास तुम्हाला कसं वाटलं या अधिवेशनाचे हे जे कंगोरे आपण शोधायचा प्रयत्न केला, जरूर सांगा या व्हिडिओच्या शेवटी कमेंट्समध्ये। त्याचप्रमाणे सबस्क्राइब करा या चॅनलला, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल।
पुढारी न्यूज एक्स, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहे, फॉलो करा. मी स्वतः एक्स आणि फेसबुकवरती ॲक्टिव्ह असतो, मला फॉलो करा म्हणजे आपण संपर्कात राहू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज.